नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे 60 किलो चांदीसह मौल्यवान हार पादुका चोरीला गेल्या आहेत. आणि त्या कोणत्या मंदिरात मित्रांनो, आपण पाहू शकता की भारतातल्या सगळ्यात मोठं मंदिर म्हणजेच जे नवीन तयार झालेलं आहे अयोध्या मंदिर, रामाचं मंदिर, त्या मंदिरातली ही घटना आहे. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पाहूया की 60 किलो चांदीसह मौल्यवान हार पादुका चोरीला. तर अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातून जे 60 किलो चांदी, मौल्यवान हार आणि चरण पादुका चोरीला गेल्यावरून SIT कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान या विटा मंदिराला दान करण्यात आल्या होत्या आणि या मंदिराच्या पायाभरणीत वापरल्या जाणार होत्या. या प्रकरणी सध्या विशेष तपास पथक सखोल तपास करत आहे आणि गेल्या 6 दिवसांपासून SITचे जे पथक आहे या चांदीच्या विटांच्या कागदपत्रांची आणि सध्याच्या परिस्थितीची पडताळणी करत आहे. तर बातमी अशी आहे की मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर अयोध्येतील जे राम मंदिर आहे तेथील ही बातमी आहे, न्यूज आलेली आहे पेपरवर. तर सगळ्या नुसत्या चोऱ्या मंदिरात चालू झाल्या आहेत मित्रांनो. सांगायचं झालं तर आपणच दान केलेल्या जे सोन्याच्या वस्तू आहेत, आपण देवाला म्हणून दान करतो आणि चोरी दुसरेच करतात, त्याचा वापर दुसरेच करतात. आता हे बघा तुम्ही, आता ही आज सध्याची न्यूज जर तुम्ही पाहिला असाल तर 60 किलो चांदी आणि मौल्यवान हार पादुका ह्या फक्त न्यूजमध्ये आलेल्या आहेत. पण जी न्यूजच्या बाहेर जे इल्लेगल व्यवहार, जे चोऱ्या केल्या आहेत त्या तर बातम्या अजून आलेल्या नाहीत. तर किती चोऱ्या केलेली आहे तिथं त्या मंदिरातली ही अजून आपल्याला न सांगण्याची, न कळण्याची पलीकडची गोष्ट आहे. तर किती कोटी रुपये आला होता त्या फंडला, म्हणजेच त्या ट्रस्टला निधी किती आला आणि किती चोरला, तर हेही त्याचं ऑडिट कोणी केलं नाही. नुसत्या चोऱ्याचा धंदा त्या मंदिरात चालू झालेला आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. तर तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.